नमस्कार ब्युटिफुल सोल्स. आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूयात. सगळी निगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन दिस रीडिंग, लेट्स क्लीन्स युअर एनर्जी. May all negative energy, stress and heaviness be removed. Only peace, clarity, protection and blessing remain. Now let's begin. हॅलो ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं स्नेहा संग्रह टॅरोट या आपल्या चॅनलवरती. आजची कलेक्टिव्ह सायकिक रीडिंग खूप हेवी आहे, कारण स्पिरिट आज काही लोकांचं हिडन ट्रूथ एक्सपोज करणार आहेत. जर ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोचली असेल तर बिलीव्ह मी, हे कोइन्सिडन्स नाही. सध्या तुमच्या एनर्जीमध्ये खूप इमोशनल एक्झॉशन दिसते. तुम्ही बाहेरून नॉर्मल दिसता, हसता, काम करता, लोकांशी बोलता, पण आतून तुम्ही कम्प्लिटली टायर आहात. रात्री ओव्हर थिंकिंग वाढते, झोपेतही मन शांत राहत नाही. कधी अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येते, कधी जुने मोमेंट्स डोक्यात रिपीट होतात आणि कधी कोणतंही कारण नसताना चेस्ट हेवीनेस जाणवतं, छातीत टाईटपणा जाणवतो. तुम्ही फक्त इमोशनली हर्ट नाही तर तुमची सोलसुद्धा आता थकली आहे. मला इथे एक स्ट्रॉंग कनेक्शनची एनर्जी दिसते. असा कनेक्शन जो पूर्ण संपलेला पण नाही, पण हेल्दीसुद्धा नाही. ही व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल किंवा कॉन्टॅक्ट कमी झाला असेल, पण एनर्जेटिकली हा बॉन्ड अजून ॲक्टिव्ह आहे. तुमचं मन सतत आन्सर शोधतंय. त्याने असं का केलं? तो खरंच मला मिस करतो का मीच जास्त अटॅच झाले होते? स्पिरिट म्हणतं तुमची इंट्युशन आधीपासून खरं जाणते, फक्त हार्ट ॲक्सेप्ट करायला तुमचं तयार नाही. मला कार्डमध्ये एक इमोशनली इमॅच्युअर मास्क्युलिन एनर्जी दिसते आहे. ही व्यक्ती फिलिंग हाईड करते, सायलेन्स ठेवते, इगोमुळे स्वतःही पुढे येत नाही, पण इंटरनली तो किंवा ती कम्प्लिटली अनअफेक्टेड नाही आहे. मला स्पाईंग एनर्जी तर खूपच स्ट्रॉंग दिसते. कोणीतरी सोशल मीडिया सायलेंटली चेक करणे, तुमच्याबद्दल माहिती गोळा करणे, तुमचं स्टेटस, रील्स रिपीटेडली पाहणं, अचानक तुमची आठवण येणे, पण तरीही कॉन्टॅक्ट न करणे, कारण की त्या व्यक्तीला इगो भरपूर आहे. फिअरसुद्धा आहे, रिजेक्शनची फिअर. काही केसेसमध्ये गिल्टसुद्धा आहे. ही रीडिंग काही लोकांसाठी थर्ड पार्टी किंवा आउटसाईड इन्फ्लुएन्स पण दाखवते. काही लोक तुमच्या कनेक्शनमध्ये इंटरफेअर झाले होते. जेलसी, मिसअंडरस्टँडिंग किंवा मॅनिप्युलेशन दिसते. आणि स्पिरिट एक खूप डीप ट्रूथ सांगते. तुम्ही त्या व्यक्तीवर जितकं प्रेम केलं तितकं स्वतःवर केलं असतं तर आज सिच्युएशन वेगळी असती. ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या कार्ड्समध्ये सेल्फ सॅक्रिफाईस एनर्जी खूप आहे. तुम्ही लोकांसाठी खूप देता, काय वेळ, इमोशन्स, लॉयल्टी, केअर, पण रिटर्नमध्ये बेअर मिनिमम मिळतं. क्वचितच तुम्हाला काही मिळत असेल बदल्यात. तुम्ही लोकांना हील करता, पण स्वतः सायलेंटली तुटता. स्पिरिट सांगते की आता युनिवर्स तुम्हाला बाउंड्रीज शिकवत आहे. ज्यांनी तुम्हाला कन्फ्युजन दिलं त्यांच्यापासून डिस्टन्स क्रिएट होणार, आणि ज्यांनी तुमची व्हॅल्यू पाहिली नाही त्यांना तुमची अब्सेन्स जाणवणार आहे. मला इथे स्ट्रॉंग स्पिरिच्युअल अवेकनिंग पण दिसते. सायन्स काय असतील? रिपीटेड एंजल नंबर दिसतील तुम्हाला, 111, 222, 333, असं कुठलाही एंजल नंबर तुम्हाला सारखं दिसत असणार. विविड ड्रीम्स, इंट्युशन अचानक करेक्ट होणं, रँडम एनर्जी शिफ्ट, कोणाच्या एनर्जी जवळ गेल्यावर अनकम्फर्टेबल वाटणं, क्राऊडमध्ये पण एन्झायटी फील होणं, सायलेन्सची गरज वाटणं, एकटं राहावंसं वाटणं. याचं कारण म्हणजे तुमची स्पिरिच्युअल सेन्सेस ॲक्टिव्ह होत आहेत. काही लोकांसाठी हे कार्मिक सायकल एंडिंग आहे. एका जुन्या चॅप्टरचा क्लोजर चालू आहे.
मला कार्ड्समध्ये टीयर्स एनर्जी दिसते, पण त्या टीयर्स विकनेसच्या नाहीत, त्या रिलीजच्या आहेत. तुम्ही खूप काळ इमोशनल होल्ड करून ठेवलेत. आता सोल डिटॉक्स चालू आहे तुमची. लव्ह साईडवर मला अनएक्सपेक्टेड कॉन्टॅक्ट दिसतो. अचानक मेसेज, लेट नाईट टेक्स्ट, कॉल, अपोलॉजी एनर्जी किंवा इनडायरेक्टली अप्रोच कोणी तुम्हाला करू शकतो. पण एक स्पिरिट तुम्हाला एक खास वॉर्निंग देते. लोनलीनेसमुळे जुना पेन परत ॲक्सेप्ट करू नका. कारण काही कनेक्शन लेसन असतात, फॉरेवर नाही, कायमस्वरूपी नसतात. कॅरियर आणि मनी एनर्जीबद्दल बोलायचं तर स्लो प्रोग्रेस दिसते, पण स्पिरिच्युअली प्रोटेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. तुमच्या टॅलेंटला रिकॉग्नाइज मिळणार. क्रिएटिव्ह फील्ड, हीलिंग वर्क, स्पिरिच्युअल वर्क, पब्लिक प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया ग्रोथ इथे ब्लेसिंग दिसत आहेत. स्पिरिट म्हणते लोक तुमच्या एनर्जीकडे अट्रॅक्ट होतात कारण तुमच्यात ट्रूथ आहे. पण त्याचवेळी एव्हिल आय एनर्जी पण दिसते. विशेषतः तुमच्या ग्लोवर नजर, तुमच्या कॉन्फिडन्सवर जेलसी, तुमच्या ग्रोथवर कंपॅरिझन. म्हणून प्रोटेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. स्पिरिच्युअल प्रोटेक्शन मेसेज तुमच्यासाठी. काय कराल? काळं मीठ वापरा. जेवढं मीठ वापरता येईल तेवढं वापरा. म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरा, घरामध्ये लादी पुसताना, साफसफाई करताना काळ्या मिठाचा वापर करा, जास्तीत जास्त करा. घराच्या चारी कोपऱ्याला काळे कापूर लावा. चंद्राला पाणी अर्पण करा, चंद्रदेवतेला. झोपण्याआधी ग्राउंडिंग करा आणि प्रत्येकाला तुमची एनर्जी एक्सेस देऊ नका. मला या कार्डमध्ये एक सेंटेन्स रिपीटेडली जाणवतो. जे तुटतं ते तुमचं नुकसान नव्हतं, ते तुमचं अवेकनिंग होतं. पुढचे काही आठवडे इमोशनली इंटेन्स असतील. ट्रूथ रिव्हील होतील, हिडन फिलिंग समोर येतील आणि तुम्ही फायनली एका डिसिजन पॉईंटवर पोहोचाल. तुमच्यासाठी फायनल मेसेज, तुम्ही वीक नाही आहात. तुम्ही फक्त खूप काळ स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगलात. जर रीडिंग रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.